समाजाला घडवणारं अतिशय महत्त्वाचं अंग म्हणून शिक्षकाकडे पाहिलं जातं। सध्याच्या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा नकारार्थी आहे। मात्र सोलापुरातील एका जिल्हा परिषदेच्या अवलिया शिक्षकाने त्याची प्रतिभा आणि कलेच्या जोरावर दखल घ्यायला भाग पाडलंय। अशा चाकुरीच्या पल्ल्यात जाऊन आपला ठसा उमटवणाऱ्या शिक्षकाची आपलातून कहाणी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। नमस्कार, मी किरण दत्तात्रय बाबर, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे उपशिक्षक म्हणून सध्या कार्यरत आहे। बऱ्याच लोकांना सर्रास उजव्या हाताने एकाच हाताने लिहिता येतं, परंतु मी काही थोड्याशा सरावाने डाव्या हाताने सुद्धा लिहू शकतो। अक्षरांचे अवयव जर दोन्ही हाताने जर चांगले व्यवस्थित जर काढता आले तर निश्चितच उजव्या हातानेच नव्हे तर डाव्या हाताने सुद्धा चांगल्या प्रकारे लिहिता येतं। त्यासाठी थोडासा सराव आवश्यक आहे। त्याचबरोबर अक्षर लेखनाचे जे काही नियम आहेत ते नियम थोडेसे जर माहीत झाले तर निश्चितच चांगल्या प्रकारे डाव्या हाताने सुद्धा थोड्याशा सरावाने लिहिता येतं। दोन्ही हाताने मला उजव्या हाताने सुद्धा चांगल्या प्रकारे मराठी लिहिता येतं, त्याचबरोबर डाव्या हाताने सुद्धा चांगल्या प्रकारे लिहिता येतं। एकाच वेळेस दोन्ही हाताने लिहू शकता? नाही, एका वेळेस नाही, परंतु एक वेळेस लिहिता येतं। माझी एकूण सेवा जिल्हा परिषद शाळेतील 26 वर्ष झालेली आहे। त्यातील सुरुवातीचे 15 वर्ष अक्कलकोट तालुक्यात झाले, तर 5 वर्ष दक्षिण सोलापूर तालुक्यात व सध्या 6 वर्ष मोहोळ तालुक्यात आहे। डाव्या हाताने लिहायचं जे प्रॅक्टिस आहे ह्या कोरोना कालावधीमध्ये ज्यावेळेस शाळा बंद होत्या त्यावेळेस सहज सुचलं की आपण उजव्या हाताने चांगल्या प्रकारे लिहितो आहे, परंतु डाव्या हाताने लिहिलं तर यासाठी घरात बसल्या बसल्या काय करावं, वेळ कसा घालवावा यासाठी डाव्या हाताने लिहायचा सराव केला व सुरुवातीला अक्षरं वेळेवाकडे येऊ लागली, परंतु जिद्द की ठेवली की मी डाव्या हाताने का लिहू शकत नाही, ते जिद्द मनात निर्माण झाली व मी डाव्या हाताने लिहू लागलो। हळूहळू सुरुवातीला जमू लागलं, परंतु ज्यावेळेस थोड्या कालावधीनं लक्षात आलं की आपण उजव्या हातासारखे डाव्या हाताची सुद्धा अक्षर आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येतात, एक गोडी निर्माण झाली। त्यामुळं सध्यासुद्धा मला जसा वेळ मिळेल तसा दिवसातील एक 2-3 दिवसातून किमान एकदा तरी 10 ते 15 मिनटं मी डाव्या हाताने लिहिण्याचा सराव करतो आहे। किरण बाबर या शिक्षकांनी जे पेरलं तेच उगवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रसाद दिवाणजी, न्यूज 18 लोकल, सोलापूर।